NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा शहरात पवित्र रमजानचे स्वागत, बाजारपेठेत उत्साहाची गर्दी। दहावीच्या परीक्षेला सुरुवात, शहाद्यात परीक्षा केंद्रांची पोलिसांकडून पाहणी। शिवजयंतीनिमित्त शहादा शहरात भव्य मिरवणूक, शिवसेनेतर्फे उत्सव साजरा। प्रमुख स्वामीजी महाराजांच्या शहादा आगमनाला 50 वर्षे, भक्तिभावाने पालखी मिरवणूक। पिंपळनेरमध्ये लग्न समारंभात हिंसाचार, तिघांचा जीव गेला, 2 जण जखमी। आता सविस्तर बातम्या। पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभाने शहादा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। रमजानच्या पहिल्याच दिवशी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। विशेषतः गरीब नवाज कॉलनी व गरीब नवाज मशीद परिसरात खाद्यपदार्थांच्या दुकानांची रांग लागली असून विविध प्रकारचे पदार्थ, फळे, शीतपेय व नमकीन वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। रोजा सोडण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते। बाजारात चैतन्याचे वातावरण असून नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून येत आहे। सायंकाळच्या वेळेस इफ्तारीसाठी लागणाऱ्या पदार्थांच्या खरेदीला विशेष गर्दी होत असल्याने परिसरात जणू उत्सवाचे स्वरूप आले आहे। दरम्यान खरेदी दरम्यान वाहतूक कोंडी किंवा अडथळे निर्माण होऊ नये यासाठी शहादा पोलिसांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे। हातगाडी विक्रेत्यांना शिस्तबद्ध पद्धतीने ठराविक ठिकाणी उभे राहण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यामुळे नागरिकांना सुरक्षित व सुलभरित्या खरेदी करता येत आहे। रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरात धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडत असून बाजारपेठेत वाढलेली चहलपहल शहादा शहराचे सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक ठरत आहे। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। इयत्ता 10वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी परीक्षा केंद्राला भेट देत पाहणी केली। शहादा येथील शेठ विकेशा विद्यालयातील केंद्र क्रमांक 2250 येथे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला। या केंद्रावर तालुक्यातील 17 शाळांमधील एकूण 1402 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। शहर व ग्रामीण भागातील मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमातील विद्यार्थी येथे परीक्षा देत आहेत। परीक्षा पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक वर्गखोलीत शासनाच्या नियमानुसार CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। पाहणी दरम्यान विद्यालयाचे प्राचार्य सुरेखा पाटील व केंद्र संचालक केसार जाधव उपस्थित होते। त्यांनी परीक्षा केंद्रावरील सुविधा व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। शिवजयंतीच्या पावन निमित्ताने शिवसेना शहादा शहराच्या वतीने भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात संपूर्ण शहर शिवमय झाले होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आकर्षक जिवंत देखावा सादर करण्यात आला। या देखाव्याने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत शिवरायांच्या शौर्याची प्रेरणा दिली। या मिरवणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह शिवसेना शहराध्यक्ष सुपडू केळकर, जितेंद्र जमदाडे, तालुकाध्यक्ष मनलेश जयस्वाल तसेच शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या शहादा आगमनाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। श्री स्वामीनारायण मंदिर संस्थान शहादा यांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर परिसरात पालखी आल्यानंतर संतांनी भक्तांना आशीर्वाद व मार्गदर्शन केले। दुपारी सत्संग, दीक्षा व इतर कार्यक्रम पार पडले। कार्यक्रम शांततेत पार पाडावा यासाठी शहादा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातील घोडेमाड येथे सुरू असलेल्या एका लग्न समारंभात अचानक गंभीर घटना घडली। बाहेरून आलेल्या संशयितांनी लग्नस्थळी वाद घालून धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने तिघांची जीवितहानी झाली तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। या हल्ल्यात सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवा पवार यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पंकज अशोक गिर गोसावी आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।
घटनेपूर्वी सोशल मीडियावर धमकीवजा संदेश प्रसारित झाल्याची माहिती पुढे आली असून लग्न सुरू असतानाच संशयित टोळ्याने मंडपात घुसून हल्ला केल्याने आनंदाचा क्षण क्षणार्धात शोकात बदलला. महिलांच्या आक्रोश व नातेवाईकांचा संताप पाहायला मिळाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आमदार मंजुळा गावित यांनी रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून होत आहे. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा.